श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात वाचकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात रंगला पुणे पुस्तक महोत्सव, उत्कृष्ट प्रभावी वक्ते आणि श्रोत्यांच्या उपस्थितीत रोटरी साहित्य संमेलन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा 22वा पदवीदान समारंभ, केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं 3ऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचं आयोजन आणि 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 22 जानेवारी या कालावधीत रंगणार. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं 9 दिवस सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. पुस्तकांची 800 दालनं, मुलांसाठी चिल्ड्रन्स कॉर्नर, रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, खवय्यांसाठी 40 पेक्षा अधिक स्टॉल्स आणि जवळजवळ 200 मान्यवरांनी विविध विषयांवर दिलेली व्याख्यानं, चर्चा, मुलाखती अशा भरगच्च कार्यक्रमांनी यंदाचा पुस्तक महोत्सव संस्मरणीय ठरला. या पुस्तक महोत्सवात पुस्तक खरेदीमध्ये कोटींची उलाढाल या 9 दिवसात पाहायला मिळाली. शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात एकाच वेळी वाचन करणारे हजारो पुणेकर भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या पंचप्रण संकल्पनेनुसार हजारोंच्या उपस्थितीत वसुंधरा संरक्षणासाठी घेण्यात आलेली शपथ, या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला, समारोपाच्या दिवशी आणि महोत्सवादरम्यान झालेल्या विश्वविक्रमांनीही हा पुणे पुस्तक महोत्सव पुणेकरांच्या विशेष लक्षात राहणारा ठरला. तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी आणि संवाद या उपक्रमालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या महोत्सवाअंतर्गत झालेल्या लिट फेस्ट अर्थात साहित्य महोत्सवालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लिट फेस्टमध्ये फ्रॉम डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या झालेल्या संवादात्मक कार्यक्रमाला श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. रामायण आणि महाभारत ही केवळ धार्मिक पुस्तकं नसून ती जागतिक राजकारणाचे धडे देणारी उत्तम मार्गदर्शक आहेत असं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यावेळी केलं. I was tired of reading this again and again कि हम बड़े strategic लोग हैं, but India has no tradition of strategy, no tradition of statecraft. Even the terms people would use. Many of you know these terms. For example, Trojan horse. Trojan horse was a horse जिसके अंदर लोग थे, तो they took it into a city not realizing people were there. So Trojan horse is like a trap which you are tempted to take into your house. You get lot of these terms or phrases, and somewhere it kept troubling me. After all, we have grown up with our stories, we have grown up with our beliefs, our culture. अब I'm giving you a very very basic thing. कहते हैं अरे लक्ष्मण रेखा है. अब everybody knows what it means. We don't use our own terms, and the world doesn't know our own terms also. Here we have Ramayana and Mahabharata, older, longer, more complicated storyline, more dilemmas, more choices, more statecraft. If you go to somebody in the West, most of them would never have even heard of it. So it was actually this feeling which was growing in me, because I had retired after 41 years in diplomatic service. तो जो भी अंदर था ना आक्रोश वो निकल आया उसमें. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या भेटीनं पुणेकरांना भारावून टाकलं. प्रत्यक्षात अंतराळात जाऊन आलेल्या व्यक्तीला भेटून त्यांच्या तोंडून त्यांचे अनुभव ऐकण्याची अनोखी पर्वणी पुणेकरांना लाभली. आकाश ही कधीच मर्यादा नव्हती आणि नसेल. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही आणि भारतासाठी तर मुळीच नाही अशा शब्दात भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी पुणेकरांच्या गगनभरारीच्या स्वप्नांना निर्धाराचे अग्निपंख दिले. भारत 2040 मध्ये चंद्रावर उतरण्याची तयारी करत आहे. कदाचित तिथं पडणारं पहिलं पाऊल तुमचं असू शकतं. सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी, निर्धार आणि कठोर परिश्रमातून हे स्वप्न सत्यात उतरवा अशी प्रेरणाही त्यांनी दिली. पुणे पुस्तक महोत्सवाविषयी बोलताना शुक्ला म्हणाले, नमस्कार, आई एम ग्रुप कैप्टन शुभांशु शुक्ला एंड आज मैं पुणे में हूँ, पुणे बुक फेस्टिवल में, और यहाँ आके मुझे बहुत ही अच्छा लगा. बहुत मैसिव लेवल पे ये बुक लिटरेसी को फेस्टिवल के रूप में मनाया जा रहा है, और जिस तादाद में, जिस क्वांटिटी में बच्चे बड़े सब यहाँ पे आए हैं और जिस तरह का हमारा इंटरेक्शन हुआ, आई वॉज वेरी हैप्पी टू सी दैट.
so much of interest is there in people to know about new things. या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, लेखक विश्वास पाटील यांच्यासह साहित्य, कला तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाल्यानं 2025 या वर्षाची अखेर पुणेकरांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली. रोटरी डिस्ट्रिक्टतर्फे दुसऱ्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचं नुकतंच पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. इतिहास, वैचारिक अधिष्ठान, तत्वविचार, तर्कनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवाद तसंच वस्तुनिष्ठता आणि त्यातून जन्म घेणारी सहिष्णुता हे भारताचं राष्ट्र म्हणून वैशिष्ट्य आहे. वेगळ्या विचारांचं आणि विविधतेचं इथं स्वागतच नव्हे तर सन्मान आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या विकासाच्या वाटेवर समकालीन वाटचाल करताना समन्वयाची, विवेकवादी भूमिका आणि पूरक कृती महत्वाची असल्याची भूमिका रोटरी मराठी साहित्य संमेलनात डावे की उजवे विचारांच्या चक्रव्यूहातील आम्ही या विषयावरील परिसंवादात व्यक्त झाली. माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी, लेखक अभिजित जोग, अॅडव्होकेट असीम सरोदे, डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि स्त्रीवादी लेखिका कार्यकर्त्या गीताली व्ही म यांनी या परिसंवादात वक्ता म्हणून विचार मांडले. उजवे डावे या संज्ञांपासूनच चक्रव्यूहांची सुरुवात होते. संविधानवादी, मनुवादी, गांधीवादी, गोडसेवादी ते नेहरूवादी, मोदीवादी असे अनेक चक्रव्यूह समाजात आहेत असं मत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी मांडलं. तंत्रज्ञान आणि विज्ञान मार्गाने जाणारा विचार हाच पुरोगामी असल्याचं आग्रही प्रतिपादन अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी केलं. विषमतेवर आधारलेल्या पुरुषप्रधान आणि पितृसत्ताक व्यवस्थेमुळे समाजात आपण माणूस घडवत नसून फक्त पुरुष आणि स्त्री घडवतो असं गीतांजली वीम म्हणाल्या. तर देशाच्या इतिहासाची मांडणी पाश्चात्य मार्क्सवादाच्या चौकटीत बसवता येत नाही. भारतानं सदैव शांतता, सहिष्णुता आणि सत्याचा विचार मांडला आहे असं यावेळी बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले. याच संमेलनात माध्यमांची भाषा आणि साहित्यभान या विषयावरही परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, माध्यम तज्ज्ञ विजय बाविस्कर, श्रीधर लोणी, सिद्धार्थ केळकर आणि आरजे संग्राम खोपडे यांचा सहभाग होता. भाषेची हत्या न करता भाषा समृद्ध करणं आवश्यक असल्याचं कुवळेकर यांनी सांगितलं. संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील भाषा आज चालत नाही. नागरिक भाषा घडवत असतात, पण त्यातील व्याकरण जपणं, त्याची काळजी घेणं ही माध्यमांची जबाबदारी आहे असं मत श्रीधर लोणी यांनी व्यक्त केलं. विविध भाषांच्या आक्रमणामुळे आपली भाषा बिघडणार नाही याचं भान ठेवलं पाहिजे असं सिद्धार्थ केळकर म्हणाले. तर खासगी मराठी एफएम वाहिन्या आल्या तरी त्यांचे मालक अमराठी असल्यानं हिंदी भाषेचा वापर सहजतेनं सुरू झाला आणि मराठी साहित्याचा संबंध एफएम वाहिन्यांवर फारसा उरला नसल्याची खंत आरजे संग्राम खोपडे यांनी व्यक्त केली. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा 22वा पदवीदान समारंभ परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर श्याम ब मुजुमदार होते. विकसित भारत ॲट 2047 च्या उद्दिष्टासाठी तरुणांना आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीचे मुख्य सारथी होण्याचं आवाहन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी यावेळी बोलताना केलं. ते पुढे म्हणाले, At the heart of the matter are three concepts. 1. Globalization. 2. Rebalancing. And 3. Multipolarity. And each have been accelerated by the march of technology. Now, you might think that I'm beginning a lecture on political science. But I want you all to appreciate that whatever you may have studied, whatever job you may have now entered, these facets that I'm talking about will actually impact your lives in the coming years. Perhaps globalization is the most appropriate one to begin, because it has actually fundamentally altered the manner in which we work, we think, and we even exist. Some might tell you that in one form or the other, it has always been there. This may be true, but not with the intensity and the impact that we experience now. Whether it is the transportation of goods, the mobility of people, the breaching of boundaries, or the impact of ideas.
केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं AIC पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशिप फोरमच्या वतीनं 2 दिवसीय 3ऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचं आयोजन केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतंच करण्यात आलं होतं. तज्ज्ञांनी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, औद्योगिक डिझाईन आणि उद्योगाभिमुख IP धोरणांवर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, जे कोणी उपस्थित आहेत ते जे 2 दिवसामध्ये इथे जी सेशन्स होणार आहेत त्या सेशन्समध्ये सहभागी झालेल्या मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसना त्याचा खूप फायदा होणार आहे. त्याचा आउटकम असेल किंवा त्याचा टेक अवे असेल हा अतिशय फिनॉमिनल असा असेल. कारण IP फायलिंग्स भारतामध्ये 40% वृद्धीने म्हणजे 2021-22 पासून 2024-25 पर्यंत त्याच्यामध्ये 40% वाढ झाली आहे. आणि आपण तेच बघतोय की गेल्या वर्षभरात तर आपण 1 लाखाचा टप्पा जो आहे पेटंट फायलिंगचा क्रॉस केलाय आणि त्याच्यामध्ये डोमेस्टिक इनोव्हेटर्स इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फायलिंग्स हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे. अशा पद्धतीने जर का आपण विचार केला तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हे ॲसेट किंवा आपण त्याला इंटँजिबल ॲसेट म्हणतो आणि हेच इंटँजिबल ॲसेट टँजिबल ॲसेट्समध्ये टँजिबल कॅपेक्समध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल ह्या ट्रान्झिशनसाठी IP यात्रा खूप महत्वाची ठरेल. करम प्रतिष्ठानतर्फे नुकताच ग्रंथसन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखै ते जाले या द्विखंडीय ग्रंथाचे लेखक डॉक्टर समीर चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, निरुपमा महाजन, स्वयंप्रकाशनचे शुभानंद चिंचकर यांच्या उपस्थितीत डॉक्टर चव्हाण यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी सर्व परंपरांचा आदर केल्यानं त्यांची गाथा, अभंग अजरामर ठरले. तुकाराम महाराज यांनी भागवत, वैदिक, सूफी अशा सर्व संप्रदायांचा आणि परंपरांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयातून सकारात्मकता, सर्वसमावेशकतेचं दर्शन घडतं असं प्रतिपादन चव्हाण यांनी यावेळी बोलताना केलं. गझल करत असताना आपल्याला भावलेले तुकाराम, त्यांच्यावर लिहिलेली काही टिपणं आणि मग मित्रमंडळींमध्ये होणाऱ्या चर्चांमधून अपघातानंच या ग्रंथाची कल्पना सुचली असल्याचंही ते यावेळी बोलताना म्हणाले. पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं साजरा होणारा 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात PIFF 2026 यंदा 15 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आल्याचं PIFFचे संचालक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी नुकतंच पत्रकार परिषदेत सांगितलं. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात 103 देशांमधील 900हून अधिक चित्रपट आले होते. त्यातील 14 चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत या चित्रपटाचं निरीक्षण केलं जाणार असून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटास महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जाणार असल्याचं पटेल यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर मोहन आगाशे, विश्वस्त सतीश आळेकर, विश्वस्त सबीना संघवी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे, उपसंचालक आदिती अक्कलकोटकर उपस्थित होते. महोत्सवाविषयी आकाशवाणीशी बोलताना जब्बार पटेल पुढे म्हणाले की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल PIFF पुण्यात E-स्क्वेअर, PVR आणि NFI थिएटर या 3 थिएटरमध्ये 7 दिवस हा महोत्सव चालणार आहे. या वर्षाचं विशेष असं आहे की फार मोठे दिग्दर्शक आणि नट गुरुदत्त यांची ही जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यानिमित्तानं गुरुदत्तांच्यावरती विशेष प्रकाश झोत असणार आहे. कारण अतिशय जागतिक दर्जाचा हा एक वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक होता. त्याचबरोबर ऋत्विक घटक या आणखीन एका मोठ्या दिग्दर्शकाचं सुद्धा यावर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे. ते पुण्याच्या FTI फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक होते. तिसरं म्हणजे यावर्षी चित्रमहर्षी V. शांताराम त्यांचे 125वं वर्ष आहे जयंतीचं. त्यानिमित्तानं त्यांच्यावर सुद्धा वेळेला प्रकाश होत असणार आहे. या महोत्सवामध्ये वेगळे वर्कशॉप्स आहेत वेगळ्या विषयावरती. त्यामध्ये जवळजवळ 3 हे परदेशी लोकांचे वर्कशॉप आहेत सिनेमाविषयी. त्यामुळे एकंदरीत सगळा हा आढावा होईल. हे 24वं वर्ष आहे, त्याला एक महत्व आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं माधवी कुलकर्णी यांनी. संकलन शिवराज सणस, भूषण राजगुरू, नितीन जळूकर आणि प्रसाद पाठक. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित.
हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.